ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सातारा वॉरियर्स। आजचा हा पावसाळी दिवस, अजून पाऊस पडलेला नाही आहे पण पावसाची शक्यता खूप आहे। आजच्या या दिवशी या दोन टीम्समध्ये होणारी ही मॅच कशी होती आहे याकडे लक्ष होतं। ही मॅच इंटरेस्टिंग होणार याची खात्री होती, पण ही मॅच एक लो स्कोरिंग इंटरेस्टिंग मॅच झाली, पहिल्या मॅच सारखीच। ईगल नाशिक टायटन्सचा कॅप्टन प्रशांत सोळंकी त्यांनी टॉस जिंकला आणि ऑब्व्हियसली त्यांनी बॉलिंग करायचा डिसिजन घेतला। पिचमध्ये डॅम्पनेस होता, ओव्हरकास्ट कंडिशन्स होती, त्याचा फायदा त्याला करून घ्यायचा होता। सातारा वॉरियर्सच्या टीमनी बॅटिंग सुरू केली। पवन शहाबरोबर ओम भोसले ओपनिंगला आला। त्यांनी सुरुवात बरी केली, पण मुकेश चौधरींनी ओम भोसलेला बाद केलं। त्यानंतर आला हर्षल काटे। पवन आणि हर्षल यांची पार्टनरशिप चांगली चालली होती, पण कॅप्टन प्रशांत सोळंकीने त्याची जादू करायला सुरुवात केली। त्यांनी दोघांनाही बाद केलं। त्याच्यानंतर सौरभ नवले तोही फारसा काही करू शकला नाही आणि सातारा वॉरियर्सच्या विकेट्स हळूहळू पडायला लागल्या। धावसंख्या फार वेगाने वाढत नव्हती, एकीकडे विकेट्सही पडत होत्या आणि मग सातारा वॉरियर्सची टीम 20व्या षटकात 115 रन्सच्या धावसंख्येवर सर्व बाद झाली। त्यांच्याकडून पवन शहा, हर्षल काटे आणि लोअर मिडल ऑर्डर बॅट्समन अनिकेत पोरवाल या तिघांनीच 20च्या पेक्षा जास्त रन्स केले, पण बाकी फलंदाज मात्र अपयशी ठरले। ईगल नाशिक टायटन्स पुरतं बोलायचं झालं तर प्रशांत सोळंकीनी अप्रतिम बॉलिंग केली। त्यांनी 4 ओव्हर्समध्ये 19 रन्स देऊन 4 विकेट्स घेतल्या। त्याला मुकेश चौधरी आणि रोहन दामले या दोघांनीही 2-2 विकेट्स घेऊन चांगली साथ दिली। मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो अक्षय वाईकरचा। त्याची आणि प्रशांत सोळंकीची जोडी स्पिनर्सची कमाल करते। त्यांनी आज एकच विकेट घेतली असली तरी धावा रोखून धरण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा हातभार होता। ईगल नाशिक टायटन्ससाठी हे 116 रन्सचं टार्गेट फार मोठं नव्हतं, पण या डॅम पिचवर त्यांची सुरुवातही संथ झाली। अश्विन कुलकर्णी शून्यावर बाद झाला। साहिल परखही फार काही करू शकला नाही। मंदार भंडारींनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याला साथ दिली ती सिद्धांत दोशींनी। रोहन दामले थोडाफार खेळला, रणजित निकम थोडाफार खेळला। सगळ्यांनीच बिट्स अँड पीसेस रन्स या इनिंगमध्ये केले। फार मोठी खेळी काही कोणाची नव्हती, पण त्याची गरजही पडली नाही, कारण टार्गेट काही खूप मोठं नव्हतं। प्रशांत सोळंकीनी एक उत्कृष्ट षटकार मारून आपल्या टीमला विजय मिळवून दिला आणि हा विजय ईगल नाशिक टायटन्ससाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कालच्या सामन्यामध्ये ते अगदी थोड्या फरकाने हरले होते, पण आज त्यांनी विजय मिळवून महत्त्वाचे 2 पॉईंट्स खिशात घेतले। लाईव्हकास्ट चॅनलवर या संपूर्ण टुर्नामेंटचे अपडेट्स घेऊन मी येतोच आहे, त्यामुळे हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका। प्रशांत, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द विन। थँक्यू सर। कालची मॅच अगदी थोडक्यात हरला होता तुम्ही। काल रात्रीची ती मॅच पावसामुळे काइंड ऑफ तुमच्या हातातनं गेली। त्याच्या आधीच्या मॅचेस सगळ्या जिंकल्यात, आज परत कमबॅक करा। हाऊ डज इट फील नाउ? चांगलं वाटतं सर, कारण लास्ट मॅच जसं मी बोललेलो की थोडासा प्रोसेस आम्ही फॉलो नाही केलेला आणि आज ज्या डिसिप्लिननी आम्ही बॉलिंग टाकलेली ते जरा मिसिंग होतं। तर तेच आमचं बोलणं झालेलं आमच्या टीम मीटिंगमध्ये की हा मोठा टुर्नामेंट आहे, 10 लीग गेम्स असतात, कुठल्याही टीम कधीही स्लिप आउट होऊ शकते। तर जसं आम्ही डिसाईड केलेलं डे 1 लाच की आम्ही प्रेझेंटमध्ये राहू। आपला किती जिंकलो, काय झालं मॅचचं, ते पास्टचं जे आधी झालं ते विसरून जाऊया आणि फोकस करूया दर गेमला की प्रत्येक गेम एक नवीन गेम असतो। तुम्ही 100 केले असतील लास्ट मॅचला किंवा तुम्ही 4-5 विकेट काढले असतील, तुम्हाला परत 0पासून स्टार्ट होतो। तर त्याच्यावरतीच फोकस केलं आणि आज चांगला रिझल्ट मिळाला टीमला। आज थोडं लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत। जेव्हा तुम्ही खेळायला आलात तेव्हा विकेट काही चेंज झालेली होती का? काही पावसाचा परिणाम झाला होता का? विकेट जसं पहिल्या मॅचला पण फिरत होती विकेट, तर आता पण बॉल टर्न तर होतच होता। तर त्याच्यातच आम्ही कॅपिटलाइज करायला बघितलं आणि जे 3 स्पिनर्स होते, मी, अक्षय आणि रोहन दामलेंनी आज बॉलिंग टाकली। तिघांनीच ते एक्सेप्ट केलं की आज जर टर्न होत असेल तर आम्हाला टाईट टाकायची आहे। विकेट्स हे वगैरे हे सगळं बाय प्रोडक्ट आहे, जे टाईट बॉलिंग केली तरच विकेट मिळणार, नाहीतर रन्स फ्लो होत राहतात, जसं लास्ट मॅचला झालेलं। तर तसंच प्लॅन होता की टाईट बॉलिंग टाकायची, स्वतःच्या स्ट्रेंथ्सला बॅक करायचं आणि चांगलं करायला बघायचं। प्रशांत, तू आत्ता IPLचा पण उल्लेख केलास, तू स्वतः खेळून आलास IPL। CSKसाठी तू 2-3 वर्ष खेळत होतास।
तिथे जो काय एक्सपिरियन्स मिळाला असेल तो MPL सारखे टुर्नामेंटमधली एक साईड लीड करताना त्याचा कसा उपयोग होतो? सर मी बोलू शकतो आपल्या भारताचे बेस्ट कॅप्टन होते, त्यांना मी क्लोज क्वार्टर्समध्ये बघायचो. त्यांना खूप असं तुम्ही कितीही ट्राय करा त्यांना फॉलो करायला, काय करायला, पण ही इज समवन डिफरंट ओनली. सो वॉट आय लर्न फ्रॉम हिम, जे शिकून आलो की कसं काम राहायला बघायचं, की त्यांनी एक एक्झाम्पल दिलेला एकदा की जर एक बॉलर 3 ओव्हरमध्ये 35 रन देतो, 40 रन देतो, पण सिच्युएशनची डिमांड आहे की त्याने बॉलिंग केली पाहिजे, तर त्याला बॅक करायचं. आणि जर त्याने त्या ओव्हरमध्ये तुम्हाला जे काम पाहिजे होतं किंवा विकेट पाहिजे होते किंवा रन्स नाही दिले, तर तो पण एक मॅच विनर आहे. तर ते एक एक्झाम्पल आहे की ते गेममध्ये पण प्रेझेंटमध्ये राहतात, जास्त मागेचा किंवा जास्त पुढेचा विचार नाही करत, प्रेझेंटमध्ये राहून कसं करायचं ते मी खूप ऑब्झर्व करायचं त्यांच्याबद्दल, आणि शांत डोकं कसं ठेवायचं ते शिकतोय मी आताही. आय से तू एवढं बोलतोयस तर त्यांचं नाव पण सांग की प्रेक्षकांसाठी आपल्या. MS धोनी सर. ऑफकोर्स. प्रशांत, पर्पल कॅप डोक्यावर दिसते, विच लुक्स गुड, विच सेज की यू आर द हायेस्ट विकेट टेकर. आणि तुझी बॉलिंग फक्त आजच्याच मॅचमध्ये नाही, आधी पण चांगली झाली आहे. हाऊ डज इट फील आणि व्हॉट डू यू थिंक अबाउट द पर्पल कॅप नाव? सर पर्पल कॅप हा एक मी बोलू शकतो की बाय प्रोडक्ट आहे. प्रोसेस चांगली केली, रूटीन्स फॉलो केले, तर आता मी साईराज सरांसोबत होतो, राजस्थान रॉयल्समध्ये नेट बॉलर होतो मी. तर तिकडे मी त्यांच्यासोबत काम केलेलं आणि डिस्कस केलेलं माझ्या बॉलिंगमध्ये काय काय आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो. तर त्याच्यावरती काम केलेलं आणि ते मला हेल्प होतं आहे. जे सर ऑब्वियसली सर इंडिया खेळलेत, ते एवढे मोठे लेग स्पिनर आहेत, तर आणि ते सगळे फॉर्मॅट खेळलेत, ते इंडियाचे बॉलिंग कोच होते, तर खूप फायदा होतो आहे त्यांच्या. ते इकडे पण आमचे मेंटॉर आहेत, तर खूप फायदा होतो आहे मला बोलायला. गेम सिच्युएशन ते टाईमआउटमध्ये येतात, सांगतात काय केलं पाहिजे, कसं टाकायला पाहिजे, तर ते खूप हेल्प होतो. तर पर्पल कॅप हा एक बाय प्रोडक्ट आहे आणि आय विल विश दॅट आय कीप फॉलोईंग माय प्रोसेस अँड दॅट्स इट. ही टुर्नामेंट MPL बद्दल आपण खूप बोलतो, अनेकदा बोललो, आत्ता पण आपण यंगस्टर्सबद्दल बोललो, बट व्हॉट डू यू थिंक अबाउट WMPL विच स्टार्टेड दिस इयर ओनली? सर WMPL आता तुम्ही बघू शकतात, आपल्याच गहुंजे स्टेडियमवरती वुमेन्स मेन्सचे मॅचेस जे ऑर्गनाईज झाले, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी खूपच म्हणजे चांगला ऑर्गनाईज केलं आहे की त्यांनाही fair opportunity. Everything is as same as men's. There's no discrimination. So that is really good, and it is a great opportunity for them. And I hope and I somehow know also that from our circuit there's so much of talent that ते पुढे जातील आणि जे वुमेन्सचा IPL असतो किंवा इंडियालाही रिप्रेझेंट करतील आपले महाराष्ट्राची मुली. ग्रेट. थँक्स प्रशांत फॉर युअर टाईम. आणि